आता आपण नांदप रोडला नांदप रोड पहा गाडी कशी उडतीये काय कसं उडतंय है की नाही एकदम टकाटक रोड आहे एकदम नांदप रोड व्यवस्थित सगळ्या गाड्या आहे ना एकदम दाही धुई दिन दाही दाही धुई दिन दाही हो द्या चालू द्या बघा मोटरसायकल लई घाई झाली आणि आपटा आपटी मेरा भारत महान फिर भी खड्डे में है गहान चालू द्या हा आहे नांदप रोड करोडपती ह्या रोडने प्रवास करतात मोठे मोठे करोडपती लोक या रोडने प्रवास करतात बघा खड्डे बघायचे है ना हा झाले काय बोले हा बघा हा खड्डा जाने दो सही जा रहे हो है ना ज्याला पाठीचा मणक्याचा त्रास असेल मसाज करून घ्यायचा असेल त्याने ह्या रोडनी प्रवास करा हा आहे नांदप रोड है ना गाडी हलती काय आता थांबून घेतले असते लाईव्ह पण पाठीमागच्याला घाई झालेली आहे त्यांना घाई झाली आहे मग ते बोलणार अरे यार कोण रे नंतर मग समोर आल्यानंतर मग अरे नाही का बघ तू आहे का है ना नांदप रोड स्टॅम्प मारला स्टॅम्प तुमच्यावरती मांडा टिटवाळाकरांवरती स्टॅम्प मारलेला आहे नांदप रोडचा का त्याला 24 महिने म्हणजे समजले का 12 महिने तर आहेचे पण मी काउंट वेगळ्या पद्धतीने करतो म्हणजे जर स्टडी करत असेल ना त्यावेळी दिवसाची रात्र असे असते ना तसं आहे आणि रोडवरती दिवस रात्र गाड्या चालू असतात म्हणून 24 महिने एका महिन्यामध्ये 12 दिवस आणि 12 नाईट म्हणजे 24 म्हणजे बघा 24 महिने आमचा नांदप रोड तसाच असतो परत बोलणार दात काढतोय नाईक बाबा है ना ते गाणं नाही का बघतोय रिक्षावाला तो रिक्षावाला खड्ड्यात बघतोय आणि मला एक जण बोलला होता दात काढतोय नाईक बाबा तर दात काढतोय नाईक बाबा खड्ड्यामुळं दात काढतोय नाईक बाबा कारण का तुम्ही बोलत नाही म्हणून दात काढतोय नाईक बाबा माझं हसणं आहे मी हसणार मी हसत राहणार आणि हसूनच उत्तर देणार प्रत्येकाला शिव्या देऊन काही उत्तर होणार नाहीये शिव्या प्रशासनाला देणार आहे की नाही त्या कोणत्या शिव्या तळतळाट लागणार त्यांना त्यांनी कामं नाही केली तर तळतळाट लागणार जनतेचा तळतळाट कमी असतो का अरे प्रत्येक बाईकवाला शिव्या देतोय प्रत्येक बाईकवाला आणि तो पण आया बहिणीने शिव्या घालतोय आया बहिणीने पहा आलेत माझ्याकडे काही काही व्हिडिओ वगैरे मग त्या गाडीचं नुकसान होतंय तर काय बोलणार म्हणून बाबा हो बदलणं गरजेचं आहे कमीत कमी रोज फोटो टाकले ना तर हे सुधारतील नाही तर नाही सुधारणार ठीक आहे ना नाही सुधारणार आणि आता तर बघितलंय ना मी एक सांगतो व्यवस्थित काय वाटतंय की नाही तुम्हाला माहिती नाही पण प्रत्येक जण आहे ना कशासाठी चटया उचलतोय माहिती काय तिकीट भेटण्यासाठी प्रत्येक जण तिकिटासाठी फाईट करून राहिलाय पण ज्यांना वाटतंय ना तिकीट नाही भेटलं आणि अपक्ष लागतात हा बघा हा आमचा निमकर नाका खड्डे पुजलेत 5वीला खड्डे पुजलेत 5वीला अगे नाही हो आणि तुम्हाला सांगा तुमच्या पक्षाचा जो काही तिकीट देणारा असतो ना एबी फॉर्म देणारा असतो तो ह्या वेळेस काय करणार आहे माहिती काय 3 दिवसापासून माझ्या मीटिंगी चालू आहेत तुम्हाला सांगतो आधीच अलर्ट करतो मी ज्यांना नगरसेवकसाठी उभं राहायचं त्यांनी त्यांच्या पक्षातून
ग्राउंडवरती उतरा, ग्राउंडवरती भले सत्ताधारी असू द्या, उतरा. कारण की ह्या वेळेस कसं आहे, मोकळं सोडणारे रान प्रत्येक पक्ष मोकळं सोडून देणार. त्यातून जो निवडून येणार तो आपला, हारलेला पण आपला आणि जिंकलेला पण आपला. आणि पैसा खर्च करणारे तुम्ही लोक, कारण का पक्ष यावेळेस कोणताही पक्ष तुम्हाला पैसा देणार नाही. आणि ही सिच्युएशन आजच्या एका मीटिंग मध्ये मला समजलेली आहे. नाही बाबा, सगळ्यांना मोकळं सोडायचं, ज्याला लढायचं त्यांनी लढा, जो जिंकून येईल तो आपला. म्हणून जनतेच्या मनामध्ये राहायचं असेल तर आत्ताच ग्राउंडवरती उतरा. अजून आपल्याकडे 2 महिने आहे, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर 2 महिने आहे. ठीक आहे, लावून धरा ज्याला नगरसेवक व्हायचे तो. आणि यावेळेस चिन्ह चालणार नाही. बघा, माणसं वैतागलेली. तुम्हाला एक थोडीशी क्लू देतो, क्लू. यावेळेस चिन्ह बिन्नचं काय लावून धरू नका, मनाला लावून धरू नका. तुम्ही काम करा, लोक तुम्हाला डोक्यावरती घेतील, नाहीतर ठीक आहे.